सतीश कामत लिखित किटली, सायकल आणि ग्रंथ. प्राध्यापक टाकळीकरांची सायकल कॉलेजच्या फाटकातून आत आली. स्टाफसाठीची पार्किंग व्यवस्था कॉलेजच्या इमारतीलगतच आहे. प्राध्यापक टाकळीकरांनी सायकल पार्किंग शेडमध्ये घुसवली. स्टाफ रूममधून हे दृश्य स्पष्टपणे दिसत होते. तिकडे इतरांचे लक्ष वेधत डॉक्टर राम पाटील पुटपुटले, "अरे तो बघा, गवळी येतोय सकाळच्या दुधाचं रतीब घेऊन." राम पाटलांनी डॉक्टर सुखसेनच्या हातावर टाळी दिली आणि दोघेही हसू लागले. टाकळीकर मात्र आपल्याच तंद्रीत होते. त्यांनी आपली सायकल स्टँडला लावली. खांद्याला लावलेली शबनम मौजा कापडी पिशवी आणखी थोडी वर सरकून घेतली. सायकलच्या हँडलला अडकवलेली किटली उजव्या हातात घेऊन संथ पावलं टाकत टाकळीकर स्टाफ रूमच्या दिशेनं येऊ लागले. स्टाफ रूमच्या पायऱ्या चढून ते आत येताच बहुतेकांची तोंडं बंद झाली. काही जण वर्धावर गेले तर काही ग्रंथालयाच्या दिशेनं पळाले. आता स्टाफ रूममध्ये केवळ मी, 3 ते 3.5 महिन्यापूर्वी रुजू झालेला संतोष खाडे आणि प्राध्यापक टाकळीकर असे तिघेच होतो. टाकळीकरांनी पिशवी आणि हातातली स्टीलची किटली टेबलावर ठेवली. गळ्यात लेस न अडकवलेला मोबाईल खादी शर्टच्या वरच्या खिशातून बाहेर काढला. नेहमीच्या सवयीनं त्यांनी मोबाईल सायलेंट मोडवर टाकला आणि टाकळीकर स्वस्थपणे खुर्चीत बसले. आज मला आणि टाकळीकरांना पहिला पिरियड ऑफ होता. "टाकळीकर, किटलीतून पिण्याचं पाणी घेऊन येणं प्रशस्त दिसत नाही. लोकही तुमची खिल्ली उडवतात, तुमच्यावर हसतात." खूप दिवस मनात घोळणारी गोष्ट मी त्यांना बोलून दाखवली होती. "सर, प्लास्टिक बाटल्यांच्या कचऱ्याची समस्या भयंकर आहे. प्लास्टिकच्या अतिरेकी वापरानं पृथ्वीवरची जीवसृष्टी धोक्यात आलीय. खरं म्हणजे प्लास्टिकचा वापर करणं सर्वांनीच टाळले पाहिजे. प्लास्टिकची बाटली न वापरणं हा माझा छोटासा प्रयत्न आहे. सर्वांचं योगदान मिळाले तर प्लास्टिकचा कचरा हद्दपार होईल." टाकळीकर बोलत होते. पर्यावरणाची अवनती, प्लास्टिकमुळे होणारे रोग, घन कचऱ्याची समस्या याविषयी त्यांनी मते मांडली. समाजवादी मुशीतल्या टाकळीकरांचा समाजाकडे, निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होता. गेली कित्येक वर्ष सायकलनं फिरताना मी त्यांना पाहिले. कुणी कितीही टिंगल टवाळी केली तरी त्यांनी आपली सवय बदलली नाही. "मी लोकांच्या टीकेकडे लक्ष देत नाही. मी माझ्या निश्चयावर पक्का आहे. मी पुन्हा पुन्हा विचार करतो, स्वतःवर प्रयोग करतो. आपल्या वर्तनानं समाजाचं थोडं जरी कल्याण झालं तरी एक अतीव समाधान लाभते." असं बरंच काहीबाही प्राध्यापक टाकळीकर बोलत होते. इंधन बचत, पर्यावरण रक्षण आणि आरोग्याच्या हिताच्या दृष्टीनं सायकल उपयुक्त आहे हे त्यांनी जाणले होते. अनेक जण प्राध्यापक टाकळीकरांना चिक्कू मारवाडी असंही म्हणतात. अकारण अवास्तव खर्च करणं त्यांना मान्य नाही. पण गरज असेल तिथे खर्च करायला टाकळीकर मागे पुढे पाहत नाहीत याचा अनुभव मी घेतलाय. ते पगारातली बरीच मोठी रक्कम मासिके आणि पुस्तके यावर खर्च करतात. पुस्तकेच मस्तकं घडवतात यावर त्यांची श्रद्धा आहे. त्यांनी अनेक होतकरू विद्यार्थ्यांनाही आर्थिक सहकार्य केले, आधार दिलाय. त्यांनी आणि त्यांच्या सहचारणीनं कित्येकांना खाऊ पिऊ घातले. आमच्या एका कर्मचाऱ्याच्या लग्नातील किस्सा फारच बोलका. आम्ही सर्वजण या लग्नाला उपस्थित होतो. बहुतेक वेळा आम्ही लग्न कार्यात कोणतीही मोठी वस्तू भेट न देता त्याच रकमेचं पाकिट यजमानाच्या हाती देतो. या लग्नातही आम्ही प्रत्येकानं पाकिटं तयार केली होती. अक्षता पडल्या आणि आम्ही वधूवरांची भेट घेण्यासाठी मंचाकडे वळलो. भडी मोठी रांग लागलेली होती. आम्ही कॉलेजचे सर्व कर्मचारी एका पाठोपाठ उभे होतो. अर्ध्या तासानं आमचा नंबर आला. उजव्या बाजूनं 2-3 पायऱ्या चढून आम्ही मुख्य मंचावर पोचलो. कर्मचारी मित्रानं नववधूची ओळख करून दिली. फोटो काढण्याचा कार्यक्रम आटोपल्यावर प्रत्येकानं पाकिट वधूवराच्या हाती देऊन शुभेच्छा दिल्या. टाकळीकरांनी मात्र लाल रंगाच्या चुरमुच्या कागदात गुंडाळून दोऱ्यानं बांधलेली एक वस्तू वधूवरांना भेट दिली. मला थोडे खटकले. मी मंचावरून उतरताना काय भेट दिली म्हणून विचारले. तेव्हा नवदाम्पत्याला शहीद भगतसिंगांचे चरित्र भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. प्राध्यापक टाकळीकरांनी प्लॉट फ्लॅट खरेदी करून इन्व्हेस्टमेंट केल्याचे माझ्या ऐकण्यात नाही. सोन्या चांदीच्या दागिन्यांचा हव्यास, टाकळीकर चांदीच्या दागिन्यांचा हव्यास टाकळीकर कुटुंबाने धरलाय
अशी एकही आठवण माझ्या साठवणीत नाही. भौतिक गोष्टींच्या दृष्टीनं भनंग कंगाल वाटणारे टाकरीकर विवेकी विचाराच्या दृष्टीनं खूपच श्रीमंत आहेत. म्हणूनच किटलीतून पाणी घेऊन येणारे, सायकल चालवण्याचा आग्रह धरणारे आणि ग्रंथभेट देऊन ज्ञानरूपी शुभेच्छांचा वर्षाव करणारे प्राध्यापक टाकरीकर खरंच खूप ग्रेट आहेत. त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा ग्वेंडोलिन ब्रुक्स या आंग्ल कवीच्या ओळी आठवतात. तो म्हणतो, लिव्ह नॉट फॉर बॅटल वन, लिव्ह नॉट फॉर द एंड ऑफ द सॅंग, लिव्ह इन द अलॉग. जगू नका केवळ लढाईतल्या विजयासाठी, गाणे संपण्याची वाट पाहतही जगू नका, जगत रहा फक्त आयुष्याला सोबत घेऊन. कवितेचा हाच अर्थ टाकळीकरांच्या आयुष्यभर पसरलेला आहे. आज आयुष्यातला आनंदच हरपलाय. ज्यात आनंद वाटतो ती कामं केली पाहिजेत हे जणू माणूस विसरलाच आहे. प्राध्यापक टाकळीकरांनी मात्र स्वतःला समाजाशी जोडून घेऊन मानवी जीवनाचे महत्त्व अधोरेखित केले.